राष्ट्रवादीच्या घटना बदलासंदर्भात पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी। पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत। सुनेत्रा पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख, सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख, तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। मंत्री नरहरी झिरवाळांची कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी, आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा सुनेत्रा पवारांना फोन, माझी चूक नाही फोन करत झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। अत्याचारी भोंदू अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास, खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटीकडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार। तर आता मुलगा हर्षवर्धन खरातची पोलिसांकडून चौकशी, पत्नी मात्र फरार। भोंदू खरात प्रकरणी अत्यंत घृणास्पद हे प्रकरण आहे। महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे। पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मंत्री आदिती तटकरेंकडून भूमिका स्पष्ट। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारली होती, कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला। रोहित पवारांच्या आरोपानं खळबळ, तर पुरावे असल्यास पोलिसांकडे द्यावेत, मंत्री बावनकुळेंचा सल्ला। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय, तर खरातसह रुपाली चाकणकर आणि तटकरेंची चौकशी करा, विकास लवांडेंची मागणी। जैन मुनीच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला, या रितू तावडेंच्या वक्तव्यावर राऊतांचं वादग्रस्त विधान, तर राऊतांच्या जिभेला हाड नाही हा श्रद्धेचा विषय, रितू तावडे ट्रोलर्सवर संतापल्या। गाव कोल्हापूर, धुळे, जळगावला अवकाळी पावसानं झोडपलं, वादळी वारा आणि गारांमुळे पिकं धोक्यात, शासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी। चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर संशयित स्फोट, तर एका व्यक्तीनं भाजप कार्यालयावर ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल। खलिस्तानी समर्थक बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेनं ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली। राज्यात पीएनजी जोडण्या वेगवान होण्यासाठी हालचालींना वेग, नवीन सिटी गॅस डिस्ट्रीब्युशनच्या परवानग्या 24 तासात मंजूर करण्याचे आदेश। डिस्ट्रीब्युशन केलेल्या भागांमध्ये अर्ज केल्यास 3 महिन्यात कनेक्शन्स उपलब्ध होणार। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 195 रुपयांची वाढ, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत मुंबईमध्ये 2031 रुपये असणार, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही। इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले। दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91.39 रुपयांवरून आता 92.99 रुपये प्रति लिटर। पुढील काही महिने सोपे असणार नाहीत, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचं देशातल्या जनतेला संबोधन, नागरिकांना इंधन वाचवण्याचं आवाहन, तर गॅस आणि खतांच्या वाढत्या किमतींवरून सुद्धा चिंता व्यक्त। अकोल्यामध्ये महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एएसआय राजेश जाधववर विनयभंगाचा गुन्हा दाखल, 10,000 देतो मुलीला पाठव अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप, तर निलंबनानंतर अटकेच्या भीतीनं एएसआय जाधव पोलीस ठाण्याच्या मागच्या दारानं फरार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला मुदतवाढ, योजनेची ई-केवायसी दुरुस्ती 30 एप्रिलपर्यंत करता येणार, मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती।